Welcome to Maharashtra Live 24 News. नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत. मिरज ते बेळंकी रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक संतप्त. बेडगमधील मंगसुई चौकातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प. मिरज ते बेळंकी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. कामाच्या संत गतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः बेडग गावातील मंगसुई चौक येथे गटारीचे काम अनेक दिवसापासून अर्धवट अवस्थेत बंद पडले असून त्यामुळे स्थानिक व्यापारी, हॉटेल चालक आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गटारीसाठी रस्ता उकरून ठेवण्यात आला आहे, मात्र त्यानंतर काम पूर्ण करण्यात कोणतीही गती दिसून येत नाही. परिणामी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली असून धूळ, चिखल आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक दुकानांसमोर खड्डे व मातीची ढिगारे असल्यामुळे ग्राहकांना येणे बंद झाले आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 4-5 दिवसापासून त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून दररोज हजारो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर श्री गोंजाटे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. उलट तुम्हाला कोणाला सांगायचे सांगा, आम्ही काम करणार नाही, अशा भाषेत श्री शिंदे यांनी उत्तर दिले. नागरिकांचा संताप त्यामुळे अधिकच वाढला. सार्वजनिक काम करताना नागरिकांशी अशा पद्धतीने वागणे कितपत योग्य आहे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या रस्त्यावरून हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी प्रवास करत असतात. मात्र कामाच्या नियोजन अभावी संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना अर्धवट कामामुळे मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचण्याची शक्यता असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला असून तात्काळ काम सुरू करून पूर्ण करावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला. जनतेच्या पैशातून होणारी कामे जनतेला जर त्रासदायक ठरत असतील तर अशा कामाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल आता बेडग परिसरातून उपस्थित केला जात आहे. धन्यवाद. तुम्हाला लेबर नाही सांगता हे शोभतंय का तुम्हाला? हो, तुम्हाला शोभतंय का सांगा बघा. हे नाही, हे बरोबर नाही. लक्षात ठेवा, हे तुमचं चाललंय, ही मगरुरी आहे तुमची पूर्ण. काय तुम्ही फक्त दांडागावशी आहे, तुमचं काय झालं सांगा. आम्हाला कोण विचारतंय? आम्हाला विचारणार कोण नाही. ते डोक्यात काढून टाका. तुम्हाला सांगू काय, तुम्हाला या भागात जिल्ह्यात काम करून देणार नाही मी. जिल्ह्यात माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. तुम्ही काम आज जर 1 तासाभरात काम जर चालू जर नाही झालं तर मिरजतनं आर्गेपर्यंतची सेट चालू ना, ती टोटल बंद करायची, कामाची पूर्ण बंद करायची. आणि तुम्हाला कुणाला घेऊन या त्याला घेऊन या, काही अडचण नाही. आणि तुमचे पुरावे आहेत माझ्याकडं, तुमचे पुरावे आहेत. तुम्ही जीसीबी वाल्याकडे पैसे किती घेता, जीसीबी वाल्याकडे बिल किती तासाचं करून घेतला, याचे पुरावे आहेत माझ्याकडं. 3.5 तासाचं 4 तासाचं जीसीबी वाल्याला तुम्ही पैसे देताय, 7 तासाचं बिल करून घेताय, याचं पुरावे आहेत माझ्याकडे साहेब. हे खरं आहे का खोटं आहे? हॅलो, हे खरं आहे का खोटं आहे? जीसीबी वाल्याकडे तुम्ही किती तासाचं बिल करून घेतला त्या दिवशी? 7 तासाचं. 7 तासाचं तुम्ही जीसीबी वाल्याला पैसे किती तासाचे दिला? अहो, तुम्ही मला सांगा, आमच्या भागा, आमच्या बेडगेतल्या जीसीबीचे सांगितलं त्या जीसीबी वाल्याला तुम्ही 5 तासाचा पैसे दिलाय. अहो, तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडं तुम्ही पैसे वाढवून तुम्ही पैसे खाताय आणि लोकांची आबरू काढतावी. तुम्ही आम्हाला शिवीगाळी करतात म्हणून. अहो, लोक शिवीगाळी नुसतं करणार, दगड घालतील तुम्हाला. तुम्ही अशी जर कामं केला साहेब, ऐका, तुम्ही अशी जर कामं केला ना तर लोक तुमच्या मागाला दगड घालतील. तुम्हाला आज सांगतो, तुम्ही माझा शब्द आहे तुम्हाला. मी आज 3रा दिवस आहे इथे चौकात बसून आहे. 3रा दिवस आहे माझा. काय तुम्ही साहेब सांगताय विष्णू पाटलाला बोललो, तुम्ही सांगताय ट्रॅक्टर नाही, 3रा माणूस सांगतोय पोलीस स्टेशनला गेलं. ही कारण काय लावला हो तुम्ही? तुम्ही आज 1 तासात काम चालू केलं पाहिजे. नाही केलं तर पुढचा विषय तुम्हाला जड जाणार बघा. मी आता सांगतो. ठीक आहे. बेडग गावामध्ये जो रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याच्या साईडला जे गटारची कामं चालू आहेत, तुम्ही बघितला तर पिचअप केलेलं नाही आहे. सगळ्यात महत्वाचं गटारची पाईपा ज्या पद्धतीने टाकल्या त्या पद्धतीने साईडची जी व्यवसाय आहे, धंदे सगळे बंद आहेत. आज गॅस टाकी मागल्या, गॅस टाकी ती धंदे चालू होणार कशी, राहणार कशी? आणि जर कॉन्ट्रॅक्टदारांना, इंजिनियरला विचारलं तर त्यांचे जबाब आणि त्यांचे विचार
ते वेगळे विचार आणि असे विचार आहेत की आम्ही काय करत नाही करा, आणि ह्या पद्धतीचे विचार आहेत. हे गटरीचं पाणी तिथं आलंय, रोगराई, ह्याचं आपलं औषध, सगळ्या ह्याच्यामध्ये त्रास व्हायला लागलाय. आणि समोर इथं विद्यार्थ्यांचं तुम्ही जर बघितला, इथं स्टँड आहे आणि हा स्टँड विद्यार्थ्यांसाठी इथं सगळं गटरीचं पाणी सगळं वास मारायला लागलंय. पोरं विद्यार्थी इथं थांबायला अवघड झाले. आणि जर ह्या पद्धतीनं काम चालू असेल तर ह्या रस्त्यासाठी आम्ही आणि गटरीच्या अनेक प्रश्नासाठी आम्हाला रस्ता रोको हे आंदोलन करावं लागेल. आणि ह्याच्याशिवाय पर्याय दुसरा बेडग गावकऱ्यांना नाही आहे. आणि सगळ्यात मोठा विषय जर सांगायला गेला, तुम्हाला बघायला गेलं तर ह्या ठिकाणी पिचअप कुठे केलंय काय बघा. त्या पिचअप ह्या गोष्टी केलं गरजेचं आहे. ह्याच्यावरती तुम्ही जर बघितला तर त्या साईडचं ते काम बघा, त्या ठिकाणी सगळं पाणी येऊन साठलेलं आहे. आणि काम विचारलं काम का थांबलंय तर त्यांचं बोलणं व्यवस्थित नाही. आज तुम्ही जर बघितला हा व्यवसाय बंद करून ठेवलेला आहे, त्यांचं पोट पाणी कसं चालणार, हे सगळं काय असेल ते नुकसान कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि त्या इंजिनियरनी आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी दिलं पाहिजे. इथं आल्यावर त्यांना सगळं जाब विचारला जाईल. परवा इथं गाडी घसरली होती, पावसाचं काम चालू आहे, रस्ता अर्धा उकरून ठेवलेला आहे त्यांनी. नमस्कार, मी राहुल चौगुले, जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना सांगली जिल्हा. आज बेडगमध्ये सुरू असलेल्या बेडग मिरज रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्या साईडला जी ही गटार आहे ती गटारीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि पलीकडून त्या गटारीचं घाण पाणी रस्त्यावर येतंय. आज या रस्त्याकडेला स्टँड आहे, तिथं मुली कॉलेजला जाण्यासाठी थांबतात. हे सर्व चालू असताना जो शिंदे म्हणून इंजिनियर आहे त्याला आम्ही विचारलं की बाबा तू काम का अर्धवट सोडलेस, तर त्याचं म्हणणं आलं की मी काम करत नाही, मला कोण सांगायचं आहे ते सांगू दे, मी कोणाच्या बापालाही भेट नाही म्हणून असं सांगण्यात आलं. संबंधित काम हे मिरज पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पाटील यांनी या पायपा घातल्या का तर लोकांच्या गैरसोयी होऊ नयेत म्हणून. माझं एवढंच त्या संबंधित कंत्राटदाराला आणि इंजिनियरला सवाल आहे, जर काम तुम्ही करत असाल तर लोकांचा आरोग्य विषयकचा प्रश्न कोण सोडवणार. आज संध्याकाळपर्यंत जर या कामाची पाठपुरावा जर तुम्ही नाही केला, काम जर संपलं नाही, जे तुमचं मिरज बेडग रस्त्यावरचं जे काम चालू आहे ते काम आम्ही उद्या सकाळी पूर्णपणे थांबवणार. भले मग तुम्ही कुठेही जावा, कोणालाही तक्रार द्या, आम्ही त्याला सक्षम आहोत, पण 1 फूट सुद्धा तुम्हाला सिमेंटचं काम कोणताही रस्त्याचं करून देणार नाही. हा आम्ही निर्वाणीचा इशारे बेडग ग्रामस्थातर्फे देत आहोत.